23 नोव्हेंबर 2024चा महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नेमका कसा लागला? 11:11च्या सुमारास एक लक्षात यायला लागलं, महाआघाडीचं पुन्हा पुनरावृत्ती होईल का यशाची? मात्र बारकाईनं अभ्यास केला तर लक्षात येत होतं की जो फरक आहे ना, महाआघाडीची विजयी मतं आणि भाजपा महायुतीची पराभवाची मतं यांच्यातला, शेजारच्या मध्य प्रदेशातून घेतलेला लाडकी बहीणचा, म्हणजे तिकडे लाडली बहीण होतं, तिचा लाडकी बहीण या नावाने बूस्टर डोस एक मराठी व्हर्जन आलं. तेव्हा मात्र असं वाटलं, महायुती केवळ जिंकत नाहीये, भाजपा जिंकली कशी? नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. 2024 भाजपा जिंकली कशी या पुस्तकावरील ही मालिका, या मालिकेतला हा तिसरा भाग. या तिसऱ्या भागात आपण ज्या प्रकरणांचा आढावा घेणार आहोत, बोलणार आहोत, ती प्रकरण आहेत नरेटिव्ह पेरा, मतं मिळवा. पुढचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत असणं आणि सोबत नसणं. भाजपा महायुतीला लोकसभेत काय भोवलं? कारण 4 जूनच्या निकालात त्यांना फटका बसलेला. त्यांच्या फक्त 17 जागा 45 पारच्या बाता होत्या असंच वाटलं लोकांना, कारण त्यांच्या एकूण 17 आल्या. हे लक्षात ठेवा, अवघ्या भाजपा महायुतीच्या 8 आणि 9 अशा पद्धतीनं त्या जागा ज्या आल्यात त्यावर आपण यावर म्हटलेलं आहे 7, 9, 16 आणि एक अजित पवारांची 17 असं. त्याचवेळी महाआघाडीला तब्बल 31 जागा, एक विशाल पाटील धरून. ते कसं घडलं, ते काय भोवलं तसं त्यांना, तेही आपण यात म्हटलेलं आहे. धार्मिक ध्रुवीकरण विधानसभेला चाललं, मग लोकसभेला का भोवलं आणि पूर्ण भोवलंच का, त्याचाही उहापोह या पुस्तकात आपण या प्रकरणात केलेला आहे. धार्मिक ध्रुवीकरण लोकसभेला का फसलं. पुढचं प्रकरण आहे बटेंगे तो कटेंगे, ते एक है तो सेफ है. आता यातली गंमत आहे, ती पुढे मी बोलतोच तुम्हाला. भय इथं विकलं जातं, म्हणजे हिंदीत बोलतात पहा, डर बिकता है. तसं आहे की इथं भीती कशी विकली गेली या निवडणुकीत, महत्वाचा घटक आहे. म्हणजे पहिल्यांदाच ते घडलंय का, तसंही मी म्हटलेलं नाही. आधी कधी घडलं त्याचाही उल्लेख केलाय. पुढचा जे 8वं प्रकरण आहे यातलं, म्हणजे 16वं या पुस्तकातलं, मवियाचा रथ हवेत. हे प्रकरण की मवियाला काय भोवलं, एकदम असं कसं झालं की, म्हणजे एखादा टॉपर नंतर कसा बसा 35% नाही मिळवू शकत, असं कसं घडतं? मी 35% कशाला मानतो माहितीये का? कमीत कमी विरोधातल्या पक्षांकडे तेवढ्या तर जागा पाहिजेत की प्रबळ विरोधी पक्ष म्हणून तिथे काम करतील. इथं तेवढंही नाही राहिलं हो. त्यामुळे 35%च्या खालीच गेली महाआघाडी, हे म्हणावं लागतं. यातलं एक एक प्रकरण 8वं जे आहे की पक्ष फुटींच्या भोवलेल्या कहाण्या, त्या फार महत्वाच्या. खरं तर ते प्रकरण या पुस्तकात येणार नव्हतं, मात्र काही कारणांमुळे ते घेतलं. त्यात काय दडलंय आणि ते कसं इंटरेस्टिंग आहे तेही तुम्हाला सांगतो. पहिलं की नरेटिव्ह पेरा. आता नरेटिव्ह हा शब्द आहे ना, तुमच्या आमच्यासारख्या सर्वांच्याच जिभेवर रुळलाय. नरेटिव्ह पेरू नकोसा, असं सहज आपण बोलून जातो. माझ्याबद्दल चुकीचं नरेटिव्ह करू नको, असंही आपण दटावतो. तर ही निवडणूक ही प्रचारापेक्षा, प्रचार युद्धापेक्षा वॉर ऑफ नरेटिव्ह होती, असं एकदा मुख्यमंत्र्यांचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, माध्यम सल्लागार, सर्व काही ते पाहतात, त्या केतन पाठक यांच्या तोंडी मी ऐकलं. तसंच दिल्लीला पृथ्वीराज चव्हाण भेटले, आपले माजी मुख्यमंत्री, केंद्रीय, मोठा अनुभवी, परिपक्व, अगदी म्हणजे असं खूपच वेगळ्या प्रकारच्या राजकारणी, सध्याच्या काळात अपवादात्मक असा, त्यांच्या तोंडी सुद्धा तेच ऐकलं. तर त्या कशा पद्धतीनं नरेटिव्ह तयार केले गेले पहा. लोकसभेला इंडिया आघाडीनं सुद्धा नरेटिव्ह तयार केलं, संविधान बचाव, संविधान धोक्यात, 400 पार म्हणजे संविधान जाणार, वेगळंच काहीतरी येणार, हे नरेटिव्हच होतं. लक्षात ठेवा. तिकडे ते यशस्वी ठरले, इकडे यांनी ते एवढे नरेटिव्ह पेरले, तुम्ही आठवा ना. वेगवेगळ्या प्रकारे काय काय पेरलं गेलं की हे आले तर लाडकी बहीण जाणार. तुम्हाला ती जाहिरात आठवा, टीव्हीवर कमर्शियल आलेली ना, की एक ताई, तरुण ताई चहाचं दुकानाजवळ उभी असते, ते चालवते असं दिसतं. त्यात तिची मैत्रीण येते, ती विचारते, अगं हे कधी कधी? ती बोलते, अगं लाडकी बहीणचे पैसे यायला लागले ना, त्यातून दुकान थाटलं मी. ती दुसरी ताई
मानवी स्वभाव. अगं पण उद्या ते पैसे बंद झाले तर मग दुकानाचं काय? ती हसते, थोडा विचारात पडते. काही क्षण आहे ना, मला त्या जे कोणी ते व्हिडिओ जर्नलिस्ट होते किंवा इतर त्यांचे दिग्दर्शक, त्यांचं कमालीचं कौतुक वाटलं, की त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर, त्या ताईच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव, काही सेकंदांचा आपल्याला त्या फ्रेममध्ये दिसतो आणि नंतर ती बोलते, "अगं नाही, त्यासाठीच लाडकी बहीण बंद करतील, त्यांना मी मतच देणार नाही. माझं मत भाजपा महायुतीलाच." एक काही सेकंदांची जाहिरात पण खूप मोठं नरेटिव्ह पेरून जाते आणि चमत्कार घडवते. महिला जास्तीत जास्त संख्येनं मतदानाला येतात आणि ती मतं जास्तीत जास्त महायुतीकडे जातात. हे घडलं केवळ एका जाहिरातीचं नाही सांगत आहे, अनेक प्रयत्न होते तसे. हिंदू मुस्लिम आठवा तुम्ही, पालघर, म्हणजे पालघर मधलं साधू हत्याकांड कोरोना काळात घडलेलं. तिथं मुलं पळवण्याच्या टोळीची अफवा होती, मुलं पळवणाऱ्या. त्यातून ते घडलं असं सांगितलं गेलं. मी स्वतः तपास केलेला त्याचा आणि प्रत्यक्षात मांडलं असं गेलं, की पहा, जर मवियाचे नेते सत्तेत आले तर आपले साधू सुद्धा सुरक्षित नसतील. आणि त्या क्लिप वारंवार वारंवार इथं पेरण्यात आल्या. आणखी एक म्हणजे या संपूर्ण विजयाचे शिल्पकार म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करतो. त्यांनी भाषणात त्या एका मौलानाची क्लिप वारंवार नंतर दाखवली या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात. त्यात काय होतं, ते मौलाना सांगत होते की उद्धव ठाकरे, शरद पवार, पुन्हा नाना पटोले वगैरे वगैरे कसे आपले हितेशी आहेत आणि मुसलमानांनी त्यांनाच मतं द्यावी. एक आव्हान मात्र हिंदूंच्या मनातून मवियाला उतरवणारं ठरलं. पुढची जी प्रकरण आहेत त्यातली, की ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकसभेला सक्रिय नव्हता असं सांगितलं गेलं. ना मतदार नोंदणी झाली, ना मतदानाला बाहेर आले. नरेटिव्ह संघ त्या बाबतीत खूप त्याचं एक्सपर्टाईज बांधलं जातं. नवे नरेटिव्ह आले नाहीत, इंडिया आघाडीचे नरेटिव्ह खोडले गेले नाहीत. तोच संघ विधानसभेला सक्रिय झाला. तुम्ही आठवा, देवेंद्र फडणवीस भेटायला गेलेले संघ मुख्यालयात. ते घडल्यानंतर ज्या पद्धतीनं संघानं दणक्यात काम केलं, नरेटिव्ह मध्ये कुठेतरी त्यांचा मोठा सहभाग दिसला. आता बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है, कसं विचारायचं? योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात बोलले, पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा एक है तो सेफ है बोलले. अर्थात त्या एक है तो सेफ है मध्ये मुसलमान नसावेतच. त्याचं कारण तुम्ही ती जाहिरात आठवा, त्यात सर्व टोप्या होत्या. मात्र मुस्लिम फेजकॅप काही नव्हती. जो मेसेज द्यायचा तो देऊन झाला. परंतु ते आधी कुठे बोलले ते सुद्धा मी शोधलं. त्यांचे मुळातले ते बाईट काढले, ते ऐकले, खात्री केली, त्यानंतरच लिहिलं. शेवटी जाता एवढंच सांगेन की अनेक प्रकारे म्हणजे जे यात मांडणी केलेली आहे त्यात मवियाचे नेते लोकसभेच्या यशानंतर कसे हवेत गेले. एका बैठकीत मी पाहिलं, डिनर मीटिंग होती, की आता आम्हाला जागा वाटपाची चर्चा जणू करायची नाहीये, खाते वाटपच करायचं आहे. या आविर्भावात ते आढळले. चेहरा कोणाला जाहीर नाही केलं. त्यातून जो फटका बसला ते सारं काही मवियाचा रथ हवेत मध्ये मांडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभा निकाल असा का लागला? 2024 भाजपा जिंकली, पण कशी ते समजून घेण्यासाठी ही 8 प्रकरणं सुद्धा खूपच व्यवस्थित वाचावी लागतील. हा तिसरा भाग मी इथंच संपवतो. तुम्ही पुढचाही चौथा भाग नक्की पहा आणि पुस्तक या मधल्या काळात पुढच्या भागाची वाट पाहताना नक्की वाचून घ्या. त्यातही पुन्हा एकदा तीच विनंती करेन, एक नाही सर्व 23 प्रकरण वाचा. धन्यवाद.